नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजना यामध्ये फार्मर कॉर्नरमध्ये फार्मर ॲप्लिकेशनमध्ये आपणास एक नवीन बदल झालेला पाहायला मिळणार आहे. तर आपण जर या अगोदर कोणत्याही वर्षी पीक विमा भरलेला असेल तर आपण या पोर्टलवर लॉग इन होऊ शकणार आहात. आपण जर कोणत्याही वर्षी पीक विमाच भरलेला नसेल तर आपण यामध्ये लॉग इन होऊ शकणार नाही. तर यामध्ये कोणता नवीन बदल झालेला आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर आपणास PMABY.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे. येथे आल्याच्यानंतर आपणास येथे फार्मर कॉर्नर याच्यावर क्लिक करायचे आहे. सेम प्रोसेस आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा करून पाहू शकता. तर त्यानंतर येथे फार्मर ॲप्लिकेशन, त्यानंतर येथे लॉग इन फॉर फार्मर याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. तर वेबसाईटचा जो काही लुक आहे हा पहिल्यापेक्षा थोडासा वेगळा झालेला आपणास पाहायला मिळणार आहे. तर येथे आपणास आपला जो काही मोबाईल नंबर आहे पीक विमा फॉर्म भरता वेळेस दिलेला तो नंबर येथे टाकायचा आहे. हा कॅप्चा येथे टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर OTP याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. तर आलेला OTP आपणास यामध्ये टाकून पोर्टलवर लॉग इन व्हायचे आहे. एखाद्या वेळेस आपणास आपला आधार नंबर सुद्धा येथे विचारला जाईल. तर आपणास त्या शेतकऱ्याचा जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर OTP याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. आलेला OTP आपणास यामध्ये टाकून सबमिट या बटनावर आपणास इथे क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर फार्मरची डिटेल्स आपणास इथे पाहायला मिळेल. त्यानंतर इथे इयरमध्ये 2025 सीझन आहे खरीप, हे ऑप्शन मी इथे निवडलेले आहे. तर आपण खरीप रब्बी दोन्ही ऑप्शन यामध्ये निवडून पाहू शकता. त्यानंतर आपणास येथे एकच पॉलिसी ही दाखवली जाईल. तर आपणास इथे 2-3 पॉलिसी ह्या दाखवल्या जात आहे. तर मी येथे प्रत्येक पिकाचा सेपरेट पीक विमा हा भरलेला आहे, त्यामुळे इथे 2-3 पॉलिसी आपणास यामध्ये पाहायला मिळत आहे. तर आपल्या लॉग इनला फक्त येथे एकच पॉलिसी दाखवली जाईल. तर येथे टोटल क्लेम पेड 0 दाखवत आहे आणि येथे आपण एक नवीन ऑप्शन पाहू शकतात की येथे डाउनलोड या बटनावर येथे क्लिक केल्याच्या नंतर आपण ज्या पिकांचा पीक विमा हा भरलेला आहे त्याची रिसिप्ट आपणास येथे एक PDF स्वरूपात डाउनलोड होऊन जाईल. त्याचप्रमाणे आपणास येथे एक परत डाउनलोड क्लेम रिसिप्ट नावाचे ऑप्शन येथे नवीन ॲड झालेले पाहायला मिळणार आहे. तर डाउनलोड क्लेम रिसिप्ट याच्यावर जर येथे क्लिक केलं तर येथे नो डाटा फाउंड अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे. तर आपणही आपले एकदा पॉलिसीचं स्टेटस यामध्ये चेक करून पहा. तर यामध्ये नो डाटा फाउंड अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे. 2025चा खरीपचा पीक विमा आहे. तर मी यामध्ये 2024 हे ऑप्शन येथे निवडतो आणि खरीप हे ऑप्शन येथे ठेवतो. तर या पॉलिसी नंबरमध्ये आपण पाहू शकतात की टोटल क्लेम पेड तर 9,456 रुपये 50 पैसे इतके या शेतकऱ्याला पीक विमा हा 2024 या वर्षीचा मिळालेला आहे. त्याची माहिती येथे दाखवली जात आहे. त्याचप्रमाणे येथे डाउनलोड या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपण ज्या पिकाचा पीक विमा भरलेला आहे त्याची एक रिसिप्ट आपल्याला समोर डाउनलोड होऊन जाईल आणि येथेच आपणास येथे डाउनलोड क्लेम रिपोर्ट याच्यावर मी येथे क्लिक करतो. तर अशा प्रकारची एक परत रिसिप्ट आपल्यासमोर येथे अशा प्रकारे डाउनलोड होऊन जाईल. तर यामध्ये क्लेम समरीमध्ये आपण पाहू शकतात की टोटल क्लेम 9,456 रुपये 50 पैसे जे की आपण आत्ता पाहिलेले होते. आपण इथे खाली पाहू शकता की हा जो काही पीक विमा आहे हा लोकलाइज्डचा मिळालेला आहे. त्यानंतर इथे एल्डवेस्ड 0 दाखवत आहे, मिड सीझन 0, पोस्ट हार्वेस्टसुद्धा इथे 0 दाखवत आहे, RWBCIS हा पण 0 दाखवत आहे, प्रिव्हेंटिंग सोईंग येथे सुद्धा 0 अशा प्रकारे माहिती आपणास इथे पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आपणास इथे खाली आपणास कोणकोणत्या पिकाचा पीक विमा हा किती मिळालेला आहे त्याची माहिती सुद्धा आपणास या बॉक्समध्ये दाखवली जाईल. तर इथे क्लेम टाईपमध्ये आपण पाहू शकता की लोकलाइज्ड आहे. लॉस पर्सेंटेजमध्ये आपण इथे पर्सेंटेज पाहू शकतात की इथे 18.58. तर टोटल क्लेम अमाऊंट दाखवत आहे 4,310 आणि सुरुवातीला आपण इथे लोकलाइज्ड इंडिव्हिज्युअल म्हणून ऑप्शन आहे. तर यामध्ये पर्सेंटेज किती दाखवले आहे तर 1.875 आणि हा पीक विमा किती मिळाला होता 1,659 रुपये आणि वरचा जो काही पीक विमा आहे हा 4,310 रुपये इतका मिळाला होता. तर क्लेम पेड डेट पाहू शकतात की याची आहे 10/8/25. त्याच्यानंतर याची आहे 17/4/25. कोणत्या बँकमध्ये जमा झालेला आहे
त्याची माहितीसुद्धा आपणास या बॉक्समध्ये दाखवली जाईल. अकाउंट नंबरसुद्धा इथे मेन्शन होईल. त्यानंतर इथे UTR नंबरसुद्धा जनरेट झालेला आपणास पाहायला मिळणार आहे. क्लेम पेड, आधार बेस्ड आणि 5,969 रुपये. किंवा आपण तीच माहिती येते पॉलिसी समरीमध्ये आपणास येथे क्लेम डिटेलच्या खाली येथे व्ह्यू नावाचे ऑप्शन दिसेल, तर व्ह्यू या बटनावर आपणास येथे क्लिक करायचे आहे आणि सेम माहिती आपण जी आत्ता पाहिलेली आहे ती माहिती आपण इथे सुद्धा पाहू शकता. तर लवकरच खरीप 2025 या वर्षीचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे आणि त्याचा जो काही क्लेम आहे, त्याचे जे काही रिसिप्ट आहे, ती रिसिप्ट आपणास यामध्ये पाहायला मिळणार आहे. तर सध्या यामध्ये ती दाखवत नाही. आपली जर यामध्ये दाखवत असेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर यामध्येच आपणास किती पीक विमा मिळणार आहे त्याची माहितीही दाखवली जाईल. त्याचप्रमाणे किती मिळणार आहे त्याची सुद्धा माहिती या क्लेम रिसिप्टमध्ये दाखवली जाईल.